आज आमचे नेते सुनील शिंदे साहेबांच्या हस्ते शफीभाई हुंडेकरी व आमचे जुने सहकारी ओमर व सय्यद या दोघांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला आहे। इकडे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, इकडे शहराचे मी अध्यक्ष आहे आणि रियाजभाई आणि आमचे शौकतभाई आणि अल्पस अध्यक्ष आहेत। जरूर तुम्हाला काँग्रेस पक्षाने मान सन्मान मिळेल। आपण मिळून सर्वजण जे लोकशाही आहे, लोकशाही व आपले बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचवण्याचं काम आपण सगळे मिळून करूया। घटना वाचेल तर देश वाचणार आहे व काँग्रेस पक्ष हे सर्व धर्म सर्वभावाचं प्रतीक आहे आणि त्यामुळं त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आज काँग्रेस पक्षामध्ये आलात, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन। अस्सलाम वालेकुम, नमस्कार। आज जनवात्सल्य या बंगल्यावर आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि परिणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी कोमारो सय्यद आणि आमचे ज्येष्ठ नेते शफीभाई हुंडेकरी आम्ही दोघं आमच्या कार्यकर्त्यासह MIM पक्षाचा राजीनामा देऊन आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहोत। ह्याचं कारण असं आहे की आज देशात संविधान वाचवण्यासाठी जे पक्ष देशात उभा आहे लोककल्याणासाठी ते काँग्रेस पक्ष आहे। ज्याला जातीवादी भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्ष आहे, त्या पक्षाच्या पाठीमागं सर्वसामान्य जनता आमच्यासारखे कार्यकर्ते आज काँग्रेसच्या मागं उभा राहणं हे काळाची गरज आहे। हे काँग्रेस पक्षाला वाचवणं नाही आहे, काँग्रेस पक्षाला साथ देणं म्हणजे भारत देशाला वाचवणं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना अबाधित ठेवण्यासाठी गोरगरीब कल्याणाचे गोरगरीब लोकांचे काम करणारं जे पक्ष आहे काँग्रेस पक्ष, आजची हे निवडणूक 2024ची जी निवडणूक आहे हे काँग्रेस वर्सेस BJP नाही आहे, हे BJP वर्सेस इंडिया जनता, भारतीय जनता हे इलेक्शन आहे। तर भारतीय जनता एका बाजूला आणि भाजप जातीवादी पक्ष एका बाजूला हे आहे। तर मी सर्व जाती धर्माच्या लोकांना आव्हान करतो, आपलं संविधान वाचवायचं असेल, आपले जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षामध्ये माझा आज प्रवेश झालेला आहे। माझ्याबरोबर माझे सहकारी कोमारो सय्यद साहेब सुद्धा या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। प्रवेश करण्यामागची भूमिका, त्याचा उद्देश काय आहे? जसे आमचे शहराध्यक्ष या ठिकाणी आणि जिल्हाध्यक्षांनी सांगितले की आज आपण आपला देश लोकशाही म्हणून जगात ज्या देशाचं नाव आहे, आज हा देश फार संकटातून हा देश चाललेला आहे। देशाची घटना मोडण्याचंच काम काही राजकीय लोक करत आहेत। त्यामुळे आपण बहुजनांनी सर्व एकत्रित येऊन एका व्यासपीठावरून मला असं वाटतं की या देशामध्ये, या देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे। तर काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आणि देशाची घटना वाचवण्यासाठी, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी आमचा हा प्रवेश आहे आणि तो प्रवेश आम्हाला काँग्रेस पार्टीने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला स्वीकारलेला आहे। म्हणून सर्वप्रथमतः मी या ठिकाणी सर्वच काँग्रेस पार्टीचे नगरसेवक, पदाधिकारी आणि शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष आणि आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, थँक्यू करतो। एवढं बोलून माझे 2 शब्द